लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्याने राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लोकसभेच्या जागा वाटपाची. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमुळे नेमका कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार, कुणाला आपला हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार यावरून तिढा निर्माण झालाय. अशातच महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटात मावळच्या मतदारसंघावरून सुरुवातीपासूनच चढाओढ पाहायला मिळाली होती. मावळमध्ये स्टँडिंग खासदार हा शिवसेनेचा असल्याने शिंदे गटाला हा मतदारसंघ हवाय. मात्र मागच्या निवडणुकीत पार्थ पवारांचा मावळमधून पराभव झाल्याने आता यंदा अजित पवारांना इथून पार्थ पवारांना निवडून आणायचंय. त्यामुळे अजित पवारांनी 1 महिन्यापूर्वीच मावळ मतदारसंघावर दावा केला. एकूणच मावळ मतदारसंघावरून शिंदे आणि अजित पवार हे आमने सामने आलेत. पण मावळ हा एकच असा मतदारसंघ नाहीये ज्यावरून या दोन्ही पक्षात संघर्ष रंगू शकतो. तर अजूनही काही शिंदे गटाचे हक्काचे असे मतदारसंघ आहेत ज्यांच्यावर अजित पवारांचा डोळा आहे. नेमके हे मतदारसंघ कोणते आहेत, नेमके हे मतदारसंघ अजित पवार आणि शिंदे गटापैकी कोणाला मिळू शकतात, या मतदारसंघात नेमका काय संघर्ष सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मतदारसंघ. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर जेव्हा अजित पवार महायुतीत सामील झाले तेव्हापासूनच मावळ मतदारसंघाची चर्चा सुरू झाली होती. त्याचं कारण म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यातील अतितटीच्या लढतीमुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता. अजित पवारांनी ताकद लावून देखील पार्थ पवारांचा पराभव रोखण्यात अपयश आलं होतं. त्यातच पवार घराण्यातील हा पहिलाच पराभव असल्याने अजित पवारांच्या तो जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत 2024 मध्ये पार्थ पवारांना इथून निवडून आणायचंय. तर दुसरीकडे इथे शिवसेनेचा खासदार असल्याने अर्थात शिंदेना देखील आपला हक्काचा मतदारसंघ हवाय. दुसरा मुद्दा म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत अशा 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे रायगड आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी वर्चस्व ठेवायचं असल्यास मावळ ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असेल. अशा परिस्थितीत अजित पवारांनी शिंदेच्या हक्काचा मावळ मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने महायुतीत संघर्ष रंगू शकतात. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी. परभणीमध्ये 2019 ला शिवसेनेचे संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यात सामना झाला होता. इथे शिवसेनेचे संजय जाधव हे निवडून आले होते. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. मात्र तरी देखील शिवसेनेचा खासदार असल्याने शिंदे गट परभणीवर दावा करू शकतो. मुख्य म्हणजे 1989 ते 2024 या 35 वर्षाच्या काळात केवळ 16 महिन्यांसाठी इथे काँग्रेसचा खासदार निवडून आलाय. त्या व्यतिरिक्त एकदाही दुसऱ्या कुठल्याच पक्षाला हा मतदारसंघ मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिले. अशा परिस्थितीत शिंदे हा मतदारसंघ सोडणार नाहीयेत. अशातच शिवसेनेकडून 2दा परभणीचे खासदार म्हणून निवडून आलेल्या सुरेश जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गट सुरेश जाधवांसाठी इथे ताकद लावू शकतो. मात्र 30 वर्ष शिवसेनेची सत्ता असताना देखील मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांनी संजय जाधवांविरोधात 4,96,000 मतं मिळवली होती. केवळ 42,000 मतांच्या फरकाने संजय जाधव इथून जिंकले असल्याने यंदा राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स वाढलाय. त्यामुळे अजित पवार परभणीच्या जागेसाठी आग्रही राहताना दिसू शकतात. त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये सध्या शिंदे गटाचे संजय मंडलिक खासदार आहेत. त्यामुळे अर्थात कोल्हापूर मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा प्रबळ ठरतोय. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे 1999 पर्यंत काँग्रेसचा खासदार निवडून येत राहिल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले. पुढे 1998 ते 2009 पर्यंत 2 टर्म राष्ट्रवादीचे सदाशिव मंडलिक इथून निवडून आलेत. त्यानंतर 2009 ची टर्म मात्र मंडलिक अपक्ष लढले आणि जिंकून देखील आले. त्यानंतर 2014 ला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक निवडून आले. मात्र 2019 मध्ये धनंजय महाडिकांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे संजय मंडलिक इथे निवडून आले. 2019च्या मंडलिक यांच्या विजयामागे देखील काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी दिलेला पाठिंबा कारणीभूत असल्याचं बोललं गेलं होतं. त्यामुळे अर्थातच कोल्हापूर मतदारसंघात जवळपास 3 टर्म राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाय. त्यामुळे अजित पवार आपला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र आता भाजपमध्ये गेलेले धनंजय महाडिक देखील इथून लढण्याची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे उमेदवार असू शकतात. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमप्रकाश निंबाळकर हे सध्याचे खासदार आहेत. अजित पवार गटाचे धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी काही दिवसांपूर्वीच धाराशिवमधून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार हे अजित पवार गटाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती. आता बिराजदार यांच्या नावावर अजून देखील पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झालं नसलं तरी धाराशिव मतदारसंघावर अजित पवारांची नजर आहे एवढं मात्र निश्चित झालंय. आता धाराशिवचे माजी खासदार असलेले रवींद्र गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे शिंदे गटाचे धाराशिवचे उमेदवार रवींद्र गायकवाडच असतील अशी देखील चर्चा सुरू आहेत. तर भाजपकडून देखील राणा जगजित सिंह हे धाराशिवच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. आता अजित पवार गटाकडूनच जरी धाराशिवमधून उमेदवार कोण असेल
हे निश्चित झालं नसलं तरी अजित पवार धाराशिवसाठी आग्रही असतील हे मात्र नक्की. त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक. नाशिकमध्ये 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचा पराभव केला होता. 2004 ते 2014 असे सलग 2 वेळा इथे राष्ट्रवादीची सत्ता राहिली होती. 2009च्या निवडणुकीत समीर भुजबळ हे नाशिकचे खासदार राहिलेत. मात्र पुढे 2014 आणि 2019ला शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी दोन्ही वेळेला नाशिकमधून विजय मिळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न अजित पवार गट करताना दिसेल. डिसेंबरच्या सुरुवातीला अजित पवार गटाच्या एका बैठकीत नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी चर्चा देखील झाली. समीर भुजबळ हे छगन भुजबळांचे पुतणे असल्याने पुन्हा एकदा समीर यांना इथून उमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती. मात्र आता अजित पवार गटाकडून नाशिकसाठी नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा बैठकीत झाल्याचं समोर आलंय. मात्र आता शिंदेचा खासदार असलेल्या नाशिकवर देखील अजित पवारांची नजर असल्याने महायुतीत संघर्ष निर्माण होऊ शकतोय. या मतदारसंघांव्यतिरिक्त शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दक्षिण मुंबईवर देखील अजित पवारांची नजर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार असलेले भंडारा, गोंदिया, संभाजीनगर या मतदारसंघांवर देखील अजित पवार गट दावा करू शकतो असं बोललं जात आहे. मात्र आता एकनाथ शिंदे देखील महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही असल्याने अशावेळी ते आपल्या हक्काचे स्टँडिंग खासदार असलेल्या जागा अजित पवारांना सहजासहजी सोडतील याची शक्यता कमी आहे. तुम्हाला काय वाटतं? यापैकी कोणते मतदारसंघ अजित पवार गटाला मिळू शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.